मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या काही मित्रांबरोबर एका जागी ट्रिपला गेलेत आणि तिथे एक पाण्याचं तळ आहे आणि तुम्ही पाण्यात उडी मारली आणि खाली बघता येतं काय पाण्याच्या खाली की त्या पाण्यामध्ये 7 ते 8 माणसं आत बसलेली आहेत, तर तुम्हाला काय वाटत? मित्रांनो, अशीच एक घटना एका मुलाबरोबर घडली होती. ह्या मुलाचं नाव अविनाश होतं आणि हा धार्मिक टाईपचा मुलगा होता. त्याचे मित्र जे होते ना ते सगळे व्यसनी होते, पण हा धार्मिक होता आणि ह्याच्या गळ्यात रुद्राक्ष होतं, देवाची भक्ती करायचा. एकदा त्याचे काही मित्र आणि त्यांचं ठरलं की आपल्याला ट्रिपला जायचंय. आता हा काय बोलला त्यांना, जो अविनाश होता तो बोलला, अरे मी काय पीत खात नाही, तुम्ही पिणार खाणार, मी काय करू? नाही बोले, तू आमचा मित्र आहे लहानपणीचा, आता चलच. आता ह्यांची बॉन्डिंग खूप चांगली होती म्हणून ते एका जागी ट्रिपला गेले. ते आता मुद्दामून मी त्या गावाचं नाव नाही घेत, ते तळं कुठं आहे त्याचं नाव नाही घेत, त्याचं नाव नाही घेत, कारण काही प्रॉपर्टी इश्यू होऊ शकतो, काही इश्यू होऊ शकतो. मित्रांनो, हे तळ्याच्या इथं गेले आणि ह्याचे जे मित्र होते यांनी काय बरोबर ड्रिंक वगैरे नेली होती. हे ड्रिंक वगैरे करायला अविनाश तर काही पित नव्हता. मग तो बोलला की तुम्ही पित बसा, मी जरा पाण्यामध्ये पोहतो. म्हणून त्यांनी काय केलं की कपडे वगैरे काढले. तर ह्याचे मित्र पण नाही, आम्ही पण बोले, अरे तो अविनाश बोलला, अरे तुम्ही पहिलं पिऊन तर घ्या, मग एन्जॉय करू ना. म्हणून अविनाशने ना पहिली पाण्यात उडी मारली. जशी त्यांनी ती सूर मारली ना तर त्यांनी पाण्याखाली डोळे उघडले तर त्याला आहे ना 7 ते 8 लोक पाण्यामध्ये बसलीत आणि ते वरच्या दिशेला बघतात. ते जसं काय आपण बोलतो ना की एक शिकार शोधतात आणि कोण उडी मारली पाण्यात तर त्याला खाली ओढतील, अशा स्थितीमध्ये बसलेले दिसले. डचकून पाण्याच्या बाहेर आला आणि वर येऊन आपल्या मित्रांना बोलला की अरे पाण्यात उडी मारू नका, मी आत्ता पाण्यात उडी मारली, खाली मला असं असं दिसलंय. आता हे सगळे पिलेले हे सगळे हसले, बोले काही बोलतो राव, एवढ्या वेळ कोण पाण्यात असं राहू बसतोय, बोले मांडी घालून बसले. आता त्याचे मित्र त्याला बोलले, काही येडा बिडा आहे का रे, पाण्यामध्ये कोण असं बसू शकतं का मांडी घालून, आणि ते काय गुदमारणार नाही का? हा बोलतो, अरे ऐक माझं, ऐका, खरं बोलतोय मी, बघितलंय. आता हा जो अविनाश होता ना हा धार्मिक होता, त्याच्या गळ्यात रुद्राक्ष होतं. त्या कारणामुळे कदाचित त्यांनी खाली जाऊन ते बघितलं, पण त्या जी शक्ती होती आत, त्यांनी अविनाशला काय नाही केलं. अविनाश यांना सांगतो. आता ते अविनाशच्या मित्रांपैकी एक मित्र फुल ड्रंक होता, पिलेला होता. तो अविनाशला बोलला, काही बोलतो, मी उडी मारतो बघ, काय नाही काय पण. तो अविनाश त्याला अडवस्तोपर्यंत त्यांनी पाण्यात उडी मारली आणि जशी उडी मारली तर तो वरच आला नाही. आता हे सगळ्यांची चर्चा झाली, 5 मिनिटं झाले पाण्याखाली करतोय काय. काही जणांना वाटलं की तो मस्करी करतोय, काही जण बोलते अरे मस्करी करतोय, पिलंय, आपली चेष्टा करतोय, येईल वर. असं करत करत 10 मिनिटं गेली पण तो काय वर नाही आला. आता हे सगळे शॉक झाले की अरे हा पाण्यात मग वर नाही आला, उड्या मारणार होते. पण अविनाश काय बोलला की तुम्ही नका उडी मारू, मी बघून येतो, म्हणून अविनाशने उडी मारली. आता अविनाशने जशी सूर मारली ना पाण्यामध्ये आणि खाली गेल्यावर डोळे उघडले, तर जे बघितलं ना अविनाशने, तर अविनाशला पाण्यामध्ये घाम फुटला. त्यांनी असं पाहिलं की ते जे 7-8 लोक होती, जी माणसं, जे विचित्र दिसणारे, ती माणसं त्याच्या मित्राला पायाला धरून दलदलमध्ये आत ओढतात आणि त्याचा मित्र तडपडतोय. हे बघून आता अविनाश काय करू शकणार होता. तो डायरेक्ट पाण्याच्या बाहेर आला, मित्रांना बोलला की अरे असं असं झालंय, असं असं बघितलं मी आत्ता, त्याला ओढतं ते. मग ह्यांनी बाकीच्यांनी काय केलं, दगडी वगैरे. आता दगडी मारून काय फायदा आहे का, पाण्यामध्ये दगडी मारली, ओरडा केला. मग त्या तिथले काहीतरी 2-3 जण लोक आले त्या गावातले. काय झालं, बोले काय नाही, आमचा मित्र पाण्यात गेलाय आणि तो वरच आला. त्या माणसांनी पाहिलं तर शिव्या दिल्या त्याला की तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कुणाला इथं येऊन देत नाही, तुम्ही आले कसे, ह्या तळ्यामध्ये कोण उडी मारलं ते येतच नाही वर, तुम्ही कसं हे केलं. आता हे सगळं झालं. मग ते लोक आली, काय लोक जमा झाली, भरपूर लोकांनी आता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलं. मग तो जवळजवळ 3 ते 4 तासांनी त्या अविनाशच्या मित्राची बॉडी गावली आणि ती बॉडी एवढी विचित्र अवस्थेत होती की ती पूर्ण नाही का दलदलमध्ये अडकली होती आणि पूर्ण फुगली होती बॉडी. मग त्याला बाहेर काढलं आणि त्या गावकऱ्यांनी ह्या सगळ्यांना अक्षरशः मारलं पण आणि शिवीगाळ केली की तुम्ही कुणाला विचारून आले इथं, तुम्हाला माहिती आहे का इथं काय काय नाही. तर मित्रांनो, हे जे अविनाशने पाहिलं होतं हे अविनाशच्या डोक्यातनं जातच नव्हतं. आता अविनाश एक तर तो मित्र मेलाय त्याच्या ह्याच्यामध्ये होता आणि हे गावकऱ्यांनी जे सांगितलं त्या ह्याच्यामध्ये होता. नशीब बाकीचे मित्र तरी वाचले. जर ह्या सगळ्यांनी उडी मारली असती तर मित्रांनो ते सगळे नसते वाचले. मित्रांनो, असं म्हणतात, आपल्याला बघायला लय सोपं वाटतं की
तळं असतं, त्याच्यात काय पाहू शकतो आपण, पण नाही मित्रांनो, त्या पाण्याखाली पाण्याच्या आत काय काय दडलेलं असतं हे आपल्याला माहीत. मित्रांनो, असे भरपूर काय इन्सिडेंट होतात की पाण्यामध्ये बुडून मेलेली व्यक्ती जी असते ती त्या पाण्यामध्येच असते आणि ती व्यक्ती आपल्याबरोबर दुसऱ्या व्यक्तीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशा ठिकाणी, अनोळखी ठिकाणी कधीच पोहायची डेअरिंग करू नका, कारण पाण्यामध्ये ना सगळ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात, ज्या तिथं मेलेल्या आहेत, जे माणसं मेले त्यांच्या निगेटिव्ह एनर्जी झालेल्या आहेत, ते त्या पाण्यामध्ये असू शकतात. मित्रांनो, त्याच्यानंतर अविनाशला 3 ते 4 वर्ष आहे ना सतत ते जे पाण्याखालची लोक दिसत होते. त्यांनी डोळे बंद केले की त्याला ते दिसायचे, त्यांनी डोळे बंद केले की त्याला ते दिसायचे. पण अविनाश हा धार्मिक होता, तो जप वगैरे करणारा मुलगा होता. सतत मठात जाणे, स्वामींच्या भक्ती करणे, जप, त्याच्यामुळं तो वाचला आणि त्याचे मित्रही वाचले. आणि त्याचा तो जो त्रास आहे ना, जी पाण्याखाली त्याला जी ती भूतच म्हणाव, ती भूतं दिसली होती, ती त्याला दिसणं बंद झाली. त्याच्यानंतरपासून ते जे मित्र होते ते कधीच कुठंही पवायची डेअरिंग करतच नाही. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली, ही घटना त्याच ग्रुपमधल्या विशाल नावाच्या मुलांनी पाठवली. विशाल मोहिते नाव आहे त्याचं. त्याने आम्हाला ही घटना पाठवली. तो सांगतो की ज्यावेळेस आम्ही अविनाशची बॉडी पाहिली त्यावेळेस त्याच्या पायावर आहे ना असे नखांचे वरकडे होते, पूर्णपणे नखं अशी, म्हणजे आपण घट्ट कोणाचे पाय धरल्यावर कसं रक्त सादळतं तसं होतं. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हॉरर, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर, कुणाबरोबरही अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही घटना कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.